तर ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे, माथीमध्ये जन्म मळले ज्यांचे त्यांना उचलून वरती घ्यावे. हीच भावना सतत आपल्या कार्यात ठेवून कार्य करणारे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर केदारनाथ काळवणे सर यांना मी अशी विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना संबोधित करावं, मार्गदर्शन करावं. धन्यवाद. आवाज सगळ्यांना येतोय? मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा आपण प्रत्येक वर्षी साजरा करतो. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण मराठी भाषा रोजगाराच्या संधी या निमित्ताने संवाद साधणार आहोत. या कार्यक्रमासाठी जे महाराष्ट्रामध्ये आपल्या प्राचार्य म्हणून काही एक रचनात्मक, धोरणात्मक आणि विद्यार्थी केंद्री ज्यांनी प्रशासन चालवलं अशी जी हाताच्या बोटावर मोजण्यासारखी काही प्राचार्य आहेत, त्यातलेच आपले सन्माननीय प्राचार्य आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर जयसिंगराव देशमुख सर. या कार्यक्रमासाठी भाषा विभागाकडनं श्री जाधव साहेब आलेले आहेत. त्यानंतर मराठी विभागाचे प्रमुख राजा जगताप सर, आमचे ज्येष्ठ मित्र आदरणीय डॉक्टर महेंद्र चंदनशिवे सर. या महाविद्यालयामध्ये अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे असे मराठीतील महत्त्वाचे कवी अरविंद हंगरगेकर, ज्यांनी परिचय करून दिला अशा बोबडे मॅडम, शहरातील पत्रकार, कवी, लेखक, साहित्यिक इथं उपस्थित आहेत. आणि या महाविद्यालयामधले सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि बहुसंख्य असणाऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, खरं म्हणजे राजा जगताप सरांनी प्रास्ताविकामध्ये असं सांगितलंय की मराठी भाषा नोकरीच्या संधी नाही, रोजगाराच्या संधी. म्हणजे एवढी थोडीशी एक दुरुस्ती मी करतो. त्याचं कारण असं आहे की अलीकडच्या काळामध्ये नोकरी नावाची गोष्ट जी आहे, मग ती शासकीय असेल, निमशासकीय असेल किंवा कोणत्याही पातळीवरची असेल, या नोकरीच्या संधी या सगळ्या काळामध्ये उपलब्ध नाही. म्हणूनच महाराष्ट्राच्या मराठी भाषा विभागाला हा जो 36 जिल्हे 36 सत्रे हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम राबविण्याची वेळ आली की आपली जी भाषा आहे, आपली जी भाषिक क्षमता आहे, त्या भाषिक क्षमतेच्या आधारावर आपण काही एक रोजगार मिळू शकतो का भविष्यात, याचं काही एक मार्गदर्शन या सगळ्या नवीन मुलांना व्हावं. आणि त्या उद्देशानं मागील वर्षापासून हा उपक्रम सर महाराष्ट्रात चाललेला आहे. आणि त्यातनं मग मराठी भाषेचं, ज्याची भाषा समृद्ध आहे, अशा समृद्ध असणाऱ्या मुलांना काही एक रोजगार मिळून त्याची उपजीविका जी आहे ती चांगल्या पद्धतीनं चालू शकते का, असा एक विचार भाषा संचालनाच्या मनात आला आणि त्यातनं या गोष्टी ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत. आता खरं म्हणजे तुम्ही ज्या काळामध्ये वावरतायत किंवा तुम्ही ज्या काळाचे साक्षीदार आहात, अगदी म्हणजे देशमुख सर असतील किंवा चंदनशिवे सर असतील किंवा जगताप सर असतील, हे ज्या काळात जगत होते त्या काळातली परिस्थिती अशी होती की यांचं BEd असेल, यांची PG असेल, MA असेल, MCOM असेल, हे पूर्ण होण्याच्या आधीच त्यांच्या समोर नोकऱ्या ज्या आहेत त्या नोकऱ्या वाट पाहत होत्या. म्हणजे मला एक उदाहरण आठवतं सर की आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू, माजी कुलगुरू डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये MAच्या वर्गात शिकत होते. आणि युम पठाण सर तेव्हा त्या विभागाचे प्रमुख होते. आणि बीडच्या ज्या प्रसिद्ध खासदार त्या काळातल्या केशर काकू क्षीरसागर होत्या, त्या विभागात आल्या आणि त्यांनी पठाण सरांना असं सांगितलं की मी नवीन महाविद्यालय सुरू केलेलं आहे आणि मला मराठीचा एक तरुण चांगला प्राध्यापक पाहिजे आहे. पठाण सरांनी कोतापल्ले सरांना बोलून घेतलं. फर्स्ट इयर त्यांचं पूर्ण झालेलं होतं आणि सांगितलं की हा मुलगा आहे, यानं सेकंड इयरची परीक्षा दिलेली आहे आणि हा मला खात्री आहे की हा गोल्ड मेडल किंवा सुवर्ण पदक जे आहे ते विद्यापीठाचं प्राप्त करेल, तुम्ही याची निवड करा.
आणि तिथंच कैलासवासी केशरभाई क्षीरसागर यांनी सांगितलं की तुमचा निकाल लागला की ते गुणपत्र घेऊन तुम्ही कॉलेजला या आणि दुसऱ्या दिवशी जॉईन व्हा किंवा रुजू व्हा. तर ही त्या काळातली परिस्थिती होती. आज परिस्थिती तशी नाहीये. म्हणजे माझ्या अवतीभोवती जे मी वास्तव बघतोय, माझ्या अवतीभोवती जे वातावरण मी बघतोय की MA झालेले आहेत, MPhil झालेले आहेत, 4-4, 5-5 विषयामध्ये MA झालेले आहे, MPhil झालेली आहे, PhD झालेली आहे, नेटसेट पास आहे, B.Ed आहे. म्हणजे अशा अनेक पदव्या असून सुद्धा नोकरी नाहीये. मी नेहमी बोलताना सांगत असतो की तुमच्या कागदांवर जे मार्क्स आहेत, जे गुण आहेत, त्या गुणांना आजच्या काळामध्ये कुणीही विचारत नाही. त्याला मार्केटमध्ये काहीही व्हॅल्यू नाहीये, त्याच्यावर विश्वास नाहीये. म्हणजे आता मगाशी बोलताना जगताप सरांशी संवाद साधत असताना हाही आमचा विषय झालेला आहे की आम्ही त्याचे साक्षीदार आहोत की 10वी झालं की D.Ed करायचंय, 12वी झालं की D.Ed करायचंय आणि वर्षामध्ये नोकरी आहे. अशी परिस्थिती मागच्या 20-22 वर्षापूर्वी होती. आज तशी परिस्थिती नाही. म्हणजे नोकरीच्या संधी अत्यंत लिमिटेड उपलब्ध आहे आणि त्याही जे मेहनती आहेत, जे अभ्यासू आहेत, जे खरंच काहीतरी धडपड करतायत, अशांना त्या संधी उपलब्ध आहे, परंतु त्या मर्यादित आहे. मग अशा वेळी की जगामध्ये आपला सगळा तरुणांचा देश आहे, म्हणजे जगातला सगळ्यात तरुण देश म्हणून आज भारताकडे बघितलं जातं आणि 25-26 ॲव्हरेज वय आहे आपल्या देशाचं वय, म्हणजे तरुणांची संख्या जास्त आहे. अशा वेळी आपल्याकडे नोकरीच्या संधी उपलब्ध नाही, शासकीय असतील, निमशासकीय असतील किंवा खाजगी असतील. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपला रोजगार शोधून आपल्यासोबत आपण देशाला सक्षम करणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून मराठी भाषा जी आहे की जी आपली मातृभाषा आहे, ही मातृभाषा आणि त्यातले कौशल्य आत्मसात करून आपल्याला भविष्यामध्ये काही रोजगार मिळू शकतो का? मुळामध्ये सुरुवातीपासूनच एक गफलत आपल्या सगळ्या ज्ञान व्यवस्थेमध्ये किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये झालेली आहे. ती गफलत अशी आहे की मला शिकायचं आहे, मला शिक्षण घ्यायचं आहे. कशासाठी शिक्षण घ्यायचं आहे? तर नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे. ही गल्लत जी आहे, ही गफलत जी आहे, ही अगदी आपण सुरुवातीपासून केलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रिटिशांची राजवट होती आणि ब्रिटिशांनी इथं नवीन आधुनिक विज्ञानावर आधारलेली एक शिक्षण व्यवस्था इथं आणलेली आहे. परंतु ती शिक्षण व्यवस्था आणण्यापाठीमागचं एकमेव त्यांचं कारण होतं की त्यांचं सरकार, त्यांची व्यवस्था, त्यांची सत्ता चालवण्यासाठी त्यांना कारकून हवे होते आणि ते कारकून निर्माण करण्यासाठीची एक व्यवस्था जी आहे, शिक्षण व्यवस्था जी आहे, ती त्यांनी आणली. आणि ते सगळं सुरुवातीपासून आपलं शिकायचं कशासाठी? तर नोकरी मिळवण्यासाठी. मुळामध्ये शिकायचं यासाठी आहे की ज्ञान मिळवण्यासाठी शिकायचं आहे, आपल्यामधलं शहाणपण विकसित होण्यासाठी शिकायचं आहे, आपलं व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी शिकायचं आहे. नोकरी हा साईडचा उद्देश आहे, परंतु ती गल्लत अनेक वर्ष आपल्या देशामध्ये झालेली आहे. तर आता आपण ज्ञान मिळवून मराठी भाषेची कौशल्य आत्मसात करून काही एक रोजगार मिळू शकतो का? अशी काही क्षेत्र आपल्यामध्ये उपलब्ध आहेत का? आपल्या आसपास, आपल्या प्रदेशात, आपल्या राज्यामध्ये उपलब्ध आहेत का? तर आहेत. मी फार काही तुम्हाला छोटी अशी सगळ्या क्षेत्रांची जंत्री सांगणार नाही, परंतु आज मराठी भाषा ज्याची उत्तम आहे, असा जर एखादा समृद्ध कोणी नागरिक, कोणी कॅन्डिडेट असेल, तर त्याला निश्चित चांगल्या पद्धतीचा रोजगार हा मिळू शकतो. आणि एक आपण सगळे मी मराठवाड्यातलाच आहे, आपण या मराठवाडा प्रदेशामध्ये एक न्यूनगंड डोक्यावर घेऊन सतत वावरत असतो. मी ते शेवटी बोलणार आहे की मी इतरांपेक्षा कुठेतरी कमी आहे. न्यूनगंड जो आहे हा सतत आपल्याकडे असतो. आपल्याकडे इंग्रजी भाषेचा एक न्यूनगंड आहे. इंग्रजी भाषा जी आहे ही भाषा आपल्याला चांगली येत नाही, म्हणून आपण जगण्याच्या या सगळ्या संघर्षामध्ये टिकू शकत नाही, जगण्याच्या या सगळ्या वाटचालीमध्ये आपण सक्षमपणे टिकणार नाही. हा एक न्यूनगंड आपल्यामध्ये आहे. परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपली जी भाषा आहे, ही मराठी आपली मातृभाषा आहे, ती इतकी समृद्ध आहे, इतकी संपन्न आहे की ती आपण चांगल्या पद्धतीनं आपण जर विकसित करून जर या जगण्याच्या सगळ्या संघर्षात आपण सामोरं गेलो, तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये आयुष्य जगता येऊ शकते. म्हणजे जो आत्मविश्वास आहे, जगातली कोणतीही भाषा श्रेष्ठ नाही, जगातली कोणतीही भाषा कनिष्ठ नाही. भाषा हे आपला विचार, आपल्या कल्पना, आपल्या भावना व्यक्त करण्याचं एक साधन आहे.
आणि भाषेला आपण फार म्हणजे हलक्यात घेतो. ज्या ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यात फुकट मिळतात, ज्या ज्या गोष्टी आपल्याला जगण्यात फुकट मिळतात, त्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते. म्हणजे अगदी 30-40 वर्षापूर्वी जगताप सरांना जर कोणी सांगितलं असतं की पुढच्या 10-20 वर्षामध्ये तुम्हाला बाटलीबंद पाणी प्यावं लागेल, हे समोर ठेवलेलं आहे, बाटलीबंद पाणी प्यावं लागेल, तर त्यांना विश्वास बसला नसता. पण आता सर्रास ते सगळं चाललेलं आहे. तर ही भाषा जी आहे, ही भाषा सुद्धा त्या पाण्या इतकीच महत्वाची आहे. भाषा ही आपल्या ऑक्सिजन इतकीच महत्वाची आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, जसं पाण्याचं मी उदाहरण सांगितलं, तसं भविष्यात अजून 10-20 वर्षांना तुम्हाला ऑक्सिजनच्या छोट्या छोट्या बाटल्या ज्या आहेत त्या घेऊन फिरावं लागेल. अशी परिस्थिती येऊ शकते, दिल्लीमध्ये निर्माण झाली आता. तर पाणी आणि ऑक्सिजन ज्या पद्धतीनं महत्वाचं आहे आपल्या जगण्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, तितकीच आपली भाषा महत्वाची आहे. म्हणून आपण भाषेला फार गांभीर्याने घेतलं पाहिजे. भाषेतली कौशल्य फार चांगल्या पद्धतीनं आपण आत्मसात करून घेतली पाहिजे आणि त्या कौशल्याच्या आधारावर आपण भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं एक जगणं जे आहे ते जगू शकतो. बघा, मराठी ही जी भाषा आहे ही 2000 वर्षापूर्वीची भाषा आहे. महाराष्ट्राची राजभाषा आहे, आपल्या सगळ्यांची मातृभाषा आहे. या राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी या भाषेवर प्रचंड प्रेम केलं आणि या भाषेला काही एक चांगलं रूप देण्यासाठी ही जी संस्था आहे आता भाषा संचालनालय, ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्याच कल्पनेतलं ते सगळं आहे. तर त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये फार चांगलं काम या भाषेच्या संबंधी केलेलं आहे. तर अशी ही जी भाषा आहे, जी आपली मातृभाषा आहे, 2000 वर्षापासूनची ही प्राचीन असणारी भाषा आहे. आणि म्हणूनच काय झालेलं आहे की नुकताच या भाषेला केंद्र सरकारनं अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिलेला आहे. आता अभिजात मराठी भाषेचा दर्जा देणं म्हणजे काय, तर त्याच्या पाठीमागे आर्थिक किंवा अनेक गोष्टी आहे, रोजगाराच्या पण अनेक गोष्टी आहेत, त्यावर आपल्याला फार काही बोलायचं नाहीये. म्हणजे एक जगातली एक महत्वाची अशी ही भाषा आहे आणि ही अत्यंत समृद्ध अशी भाषा आहे. म्हणजे तुम्हाला एकच उदाहरण सांगतो, मी अनुवादाच्या संबंधी तुम्हाला पुढे बोलतात ते सांगण्याचं एकच उदाहरण सांगतो की तांदूळ हा एक शब्द आहे, भात हा एक शब्द आहे, भात, साळ हा एक शब्द आहे, साळ, तांदूळ, भात, अक्षदा, 4 शब्द आहे, वस्तू एकच आहे. हे मराठीत आहे. हे जेव्हा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे तेव्हा शिजलेला सुद्धा राईसच असतो, शेतात असतो तेव्हा सुद्धा राईसच असतो, तुमच्या त्या साळीमध्ये असतो तेव्हा सुद्धा राईसच असतो, आणि असं जेव्हा करतो तेव्हा सुद्धा राईसच असतो. पण आपल्या संस्कृतीनं हे जे 4 शब्द आहे, एकच वस्तू आहे, या वस्तूला 4 शब्द दिलेले आहेत. भाषा कधी समृद्ध होते, जेव्हा तुमच्या जगण्यातले छोटा छोटा आशय, सूक्ष्म आशय जो आहे तो आशय व्यक्त करण्यासाठी शब्द तुमच्याकडे असतील. अक्षदा म्हटलं की अक्षदाला वेगळा संदर्भ आपल्या संस्कृतीत आहे. किंवा जेव्हा ते शेतामध्ये असतं किंवा त्याला आवरण जेव्हा असतं त्याला आपण साळ म्हणतो, जेव्हा शिजवतो तेव्हा भात म्हणतो, आणि धान्याला आपण तांदूळ म्हणतो. म्हणजे अर्थाचे अनेक अर्थ देण्याची क्षमता, अनेक शब्द देण्याची क्षमता या भाषेमध्ये आहे. असे तुम्हाला मी अनेक शब्द मला सांगता येतील. म्हणून अशी ही मराठी भाषा जी आहे ही आपल्या देशातली एक महत्वाची भाषा आहे. आणि 2-3 हजार वर्षापासून या भाषेनं आपल्या संस्कृतीतला विचार, आपल्या संस्कृतीतलं ज्ञान, आपल्या संस्कृतीतल्या कल्पना आपल्यापर्यंत प्रवाहित करत आणलेले आहेत. म्हणजे भाषा ही काही फक्त विचार व्यक्त करून बोलण्यापुरतं नाही आहे, संवादाचं ते महत्वाचं साधन आहे. म्हणजे तुम्ही एक विचार करा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकही शब्द बोलायचा नाही, काय घडेल? अनेक अडथळे तुमच्या आयुष्यात येतील. हे जसं तिचं काम आहे, या संवादामुळे ही सृष्टी जी आहे ती अगदी सुंदर होत गेलेली आहे भाषेच्या सगळ्या या संवादाच्या माध्यमातून. तसंच 2-3 हजार वर्षापासून महाराष्ट्राची म्हणून जी काही संस्कृती आहे त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला प्रवाहित करण्याचं काम, त्यातलं ज्ञान, विचार,
भावना आपल्यापर्यंत आणण्याचं काम जे आहे ते भाषेनं केलेलं आहे. ठीक आहे, हा एक वेगळा पार्ट आहे. त्यानंतर या भाषेमध्ये जे साहित्य निर्माण झालेलं आहे, जे लेखन निर्माण झालेलं आहे, त्याला आम्ही ललित साहित्य म्हणतो. आता बऱ्यापैकी माझ्या डोळ्यासमोर जी असणारी सगळी मुलं जी आहेत, मी जे काही शब्द बोलेन हे सगळेच त्यांना कळतील किंवा त्याचे अर्थ माहीत असतील अशी माझी अपेक्षा नाहीये. ललित साहित्य, ज्याला आपण कविता, कथा, कादंबरी, नाटक किंवा वैचारिक साहित्य हे जे काय म्हणतो, तर अशा प्रकारचं एक 1000-1500 वर्षापासूनची आपली एक परंपरा आहे. आणि या भाषेमध्ये अत्यंत समृद्ध असं लेखन जे आहे ते लेखन या सगळ्या काळात तयार झालेलं आहे, लिहिलेलं आहे. मग आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा महत्वाचा ग्रंथ माहीत आहे, लीळाचरित्रासारखा महिमभट्टाचा ग्रंथ माहीत आहे, संतांचं विपुल लेखन आपल्याकडे आहे, पंडिताचं विपुल लेखन आहे, शाहिरांचं विपुल लेखन आहे, अलीकडच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये प्रचंड असं लेखन आहे. तर ही भाषिक पातळीवर आणि साहित्यिक पातळीवर अशा दोनही अर्थानं जगामध्ये, देशामध्ये समृद्ध असणारी भाषा आहे. आणि या भाषेमध्ये निर्माण झालेलं जे साहित्य आहे ते भारतीय पातळीवर सुद्धा श्रेष्ठ असं साहित्य आहे. म्हणजे तुकोबाची गाथा असेल किंवा महात्मा फुलेंचं लेखन असेल, हे जागतिक पातळीवर मराठी भाषेतलं महत्वाचं ठरलेलं आहे. म्हणून अशी एक जगानं दखल घ्यावी अशी ही भाषा आहे. 13 कोटी लोक ही भाषा बोलतात. जगामध्ये 72 जे देश आहेत, त्या 72 देशामध्ये मराठी भाषिक आहेत. त्यानंतर जगामध्ये ज्या 20,000 भाषा आहेत, आकडा लक्षात घ्या, जगात 20,000 भाषा आहेत, त्या 20,000 भाषांमध्ये सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या 10व्या क्रमांकाच्या भाषेत मराठी भाषेचा समावेश आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या 10व्या क्रमांकाच्या भाषेत मराठीचा क्रम लागतो. आणि महाराष्ट्राच्या बाहेर आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, गोवा असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, दिल्ली असेल, अशा विविध राज्यामध्ये ही भाषा शिकवली जाते आणि त्या भाषेचा अभ्यास केला जातो, बोलली जाते. तर अशी भारतभर अशी पसरली अशी महत्वाची भाषा आहे. आणि म्हणून या भाषेमध्ये काय रोजगाराच्या संधी आहेत त्या या निमित्तानं आपल्याला समजून घ्यायच्या आहे. बघा, मी सुरुवातीला सांगितलं, हा प्रचंड स्पर्धेचा काळ आहे. तुम्ही ज्या काळात जन्मलाय हा काळ प्रचंड स्पर्धेचा काळ आहे. या स्पर्धेच्या काळामध्ये जो कोणी पाट्या टाकणारा आहे त्याचं काहीही भविष्य नाही. जो कोणी मेहनत करेल आणि काही एक कौशल्य आत्मसात करेल त्यालाच या सगळ्या काळामध्ये काही करण्याची एक संधी आहे. म्हणजे बाबा आमटे जेव्हा असं म्हणतात की थांबला ना सूर्य कधी, थांबली ना धारा, या तरुणाईच्या सागराला आहे कुठे किनारा, किंवा APJ अब्दुल कलाम जेव्हा असं म्हणतात की या देशाचं जे भविष्य आहे ते या तरुणांच्या हातामध्ये आहे. तर अशी ही ती तरुणाई आहे. या तरुणाईला प्रचंड टोकाची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेला सामोरं जावं लागतंय. आणि या स्पर्धेला सामोरं जात असताना त्यांना सहज काहीही उपलब्ध नाही, मेहनतीशिवाय, कष्टाशिवाय काहीही उपलब्ध नाही. आणि म्हणून या सगळ्या स्पर्धेच्या काळामध्ये आपण आपल्या भाषिक क्षमता विकसित करून रोजगार जो आहे तो रोजगार मिळवण्याचा एक प्रयत्न केला पाहिजे. आता मी काही जे महत्वाचे घटक आहे, म्हणजे खरंच तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जर मेहनत घेतली, अभ्यास केला, भाषिक क्षमता विकसित केल्या तर तुमचं करिअर उभं राहू शकतं. तर त्यातला सगळ्यात मोठा आजच्या या सगळ्या काळातला भाग असा आहे की ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, म्हणजे आता मी म्हणणार नाही तुम्ही DED करा, तुम्ही BEd करा, तिथल्या मराठीचा अभ्यास करा, नेट सेट पास व्हा, PhD करा, म्हणजे देशमुख सर समोर आहे, पण मी असं अजिबात म्हणणार नाही, कारण मला तिथं तुमचं काहीही भविष्य दिसत नाही. बरोबर आहे. स्पर्धा परीक्षा हे एक अत्यंत चांगलं क्षेत्र तुमच्यासाठी आहे आणि तिथं तुम्ही मराठी भाषेचा चांगला अभ्यास करून तिथं यशस्वी होऊ शकता. म्हणजे गरज नाही की तुमचं उत्तम इंग्रजी असलं पाहिजे. म्हणजे मला आता सध्या काही IAS अधिकारी असे माहित आहे की जे मराठी विषय घेऊन IAS झालेले आहेत. हे इथलेच मागचे जे कलेक्टर आहेत, सचिन कौस्तुभ दिवेगावकर, हे मराठी भाषा जी आहे ती भाषा मुख्य विषय घेऊन IAS झालेले आहेत. असे बरेच उदाहरणं जी आहेत ती महाराष्ट्रात आहे की जे मराठी भाषा घेऊन
कलेक्टर झालेले आहे, क्लास 1 अधिकारी झालेले आहे. हे झालं UPSCचं. MPSC तसंच आहे. तुमच्या तलाठी असतील, ग्रामसेवक असतील किंवा पोलीस भरती असेल. आता मी बघतो अनेक वेळा मी पोलीस भरतीचे पेपर तपासलेले आहेत, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की या मुलांचं ग्राउंड चांगलं आहे, फिजिकल सगळं चांगलं आहे, इंग्रजीही चांगलं आहे, गणितही चांगलं आहे, बुद्धिमत्ताही चांगली आहे, पण मार्क कशात कमी आहे? मराठी विषयात, आणि तिथं नापास झालेली आहे. तर हे सगळं स्पर्धा परीक्षेचं जग जे आहे ते मराठी भाषा घेऊन तुमच्यासाठी खुलं आहे. मराठी व्याकरण जे आहे त्या मराठी व्याकरणाची जर तुम्ही चांगली तयारी केली, मराठी व्याकरण जर तुमचं उत्तम असेल, तर तुम्हाला या सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं जे काम आहे ते काम करता येऊ शकतं. म्हणून इंग्रजीचा न्यूनगंड काढून तुम्ही मराठी भाषेची तयारी करून कोणतीही स्पर्धा परीक्षा जी आहे ती चांगल्या पद्धतीनं क्रॅक करू शकता किंवा पास होऊ शकता. हे एकमेव क्षेत्र, म्हणजे तुम्हाला जर नोकरी ज्याला आपण म्हणू ती मिळवायची असेल तर सध्या स्पर्धा परीक्षेसारखं एकमेव महत्त्वाचं क्षेत्र जे आहे ते तुमच्यासाठी खुलं आहे, आणि त्यासाठी तुम्हाला मराठी भाषेची तयारी करणं आवश्यक आहे. दुसरी बाजू सांगतो, समजा तुम्ही नाही पास झाला, नाहीच नोकरी मिळाली, तर एक तुम्ही करू शकता की महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेचे वर्ग सुरू आहे, स्पर्धा परीक्षांचे वर्ग सुरू आहे, आणि स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेण्यासाठी तासाला 2,500 रुपये मला दिले जातात. म्हणजे मला वेळ नाही जायला, पण तासाला 2,000-2,500 रुपये पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी दिले जातात. मी तिथंच गेलं पाहिजे असं सुद्धा काही नाही. म्हणजे अलीकडे तर असं झालंय सर की व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, आणि त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ऑनलाईन पद्धतीनं जर मी तास घेतले, लेक्चर्स घेतले, म्हणजे मी नोकरीत असल्यामुळे मला अलाउड नाही येते म्हणून मी ते करत नाही, तर तुम्ही तशा शिकवण्या जरी घेतल्या, पण त्यासाठी काय लागतंय? त्यासाठी तुम्हाला मराठी भाषा ही उत्तम पद्धतीने यायला पाहिजे. ती जर तुम्हाला आली तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये शिकवण्या घेऊन सुद्धा काम करू शकता. आणि दिवसाचे 10,000 मिळवणारी माणसं मला माहित आहे. दिवसाला फक्त व्याकरण शिकवायचंय, काही सुद्धा नाही. म्हणजे मी आता शिक्षक प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलोय, माझा महिन्यातला पगार काही शिल्लक राहत नाही, पण नोकरी न मिळवणारे माझे 2-3 मित्र मला माहित आहे. एक गणिताचा आहे, एक मराठीचा आहे. हे 1 कोटी रुपयाची गाडी घेऊन फिरतायत सर, आणि महिन्याला कमीत कमी 3-3.5 लाख ते मिळवत आहेत. 1 रुपयाचा इन्कम टॅक्स नाहीये सर. तर या सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा इन्कम टॅक्सचं काय दुःख आहे हे जगताप सर, मला देशमुख सरांना माहित आहे. म्हणजे एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं, असं हे सगळी परिस्थिती. म्हणजे तुम्हाला कागदावर दिसतंय की काळवणे सरला 2 लाख पगार आहे, पण इकडं टॅक्स किती जातो ते तुम्हाला माहित नाही. तर असं ते सगळं आहे. म्हणून या शिकवण्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही बिन भांडवलाचा धंदा आहे. म्हणजे मास्तर की जी आहे, शिकवणं जे आहे, याला काहीही तुम्हाला भांडवल लागत नाही, कुणाचा वशिला लागत नाही, तुम्हाला कुणालाही हातापाया पडायची गरज नाही. तुम्ही उत्तम व्याकरण करा, उत्तम अभ्यास करा, आणि तुम्ही 4-2 ठिकाणी तुमचं स्किल दाखवा, तुम्हाला संधी मिळते. भारतीय माणसाचं एक म्हणजे प्रॉब्लेम हा आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण एक सुरक्षित कप्पा शोधत असतो. म्हणजे नोकरी कशासाठी पाहिजे तर सुरक्षित. तसं अजिबात सुरक्षित वगैरे काही बघण्याची गरज नाही. तुम्ही रिस्क घ्या, तुम्ही मोठे व्हा. म्हणजे अगदी मी माझ्या परिचयाचं जवळचं एक उदाहरण सांगतो. तुम्ही जेव्हा माझं ऐकून बोर व्हाल तेव्हा मला हातवर करून सांगा, मी 2 तास बोलू शकतो असं सगळं. ठीक आहे. मधल्या काळामध्ये डीएड बीएड साठी TET CET असं आलं होतं, आणि एक माझा मित्र आहे की जो आपल्याच विद्यापीठात शिकलेला आहे, की ज्याला नाश्त्याला पैसे नव्हते, ज्याला मोबाईलचा रिचार्ज करायला पैसे नव्हते, तर त्या मधल्या काळामध्ये हे सगळं आलं. त्यानं क्लासेस सुरू केले, 60-70 लाख रुपये कमवले. आणि एक दिवस मी विद्यापीठाच्या गेटनं चालत मध्ये चाललो होतो, तो पुढे गेला, गाडी थांबवली, परत मागे आला, मला बसवलं. मला आश्चर्याचा धक्काच बसला की ज्या माणसाला नाश्ता करायला पैसे नाही, चहाला पैसे नाही, मोबाईल रिचार्जला पैसे नाही, हा एक 4 चाकाची गाडी घेऊन फिरतोय. मग त्याला विचारलं त्याने सगळा इतिहास सांगितला. म्हणजे या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये एका बाजूला नोकरी मिळवणं, अधिकारी होणं हा एक पार्ट आहे, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही
मराठी व्याकरण जर शिकवलं तर चांगल्या पद्धतीचा रोजगार जो आहे तो तुम्ही मिळवू शकता. दुसरं एक अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे, पण याच्यासाठी तुम्हाला 3 भाषा आल्या पाहिजे. तुमचं मराठी उत्तम पाहिजे, तुमचं हिंदी उत्तम पाहिजे आणि तुमचं इंग्रजी चांगलं पाहिजे. हे अनुवादाचं क्षेत्र आहे, भाषांतराचं क्षेत्र आहे. आजच्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहे. 2 प्रकारचं काम तुम्ही करू शकता. एक दुभाषी म्हणून. दुभाषी माहित आहे कशाला म्हणायचं? समजा या व्यक्तीला फक्त इंग्रजी येतंय, मराठी येत नाही. तो व्यक्ती इंग्रजीत बोलतोय, समोरचा व्यक्ती मराठीत बोलतोय, तर यानं मराठीतलं इंग्रजीत समजावून सांगायचं आणि इंग्रजीतलं मराठीत सांगायचं. असं जे क्षेत्र आहे या क्षेत्रातल्या अनुवादाला आजच्या काळामध्ये महत्व आहे. आणि लेखनाच्या पातळीवर भाषांतराला खूप महत्व आहे. आपण जागतिकीकरणाच्या काळात जगतोय आणि जागतिकीकरणाच्या काळामध्ये जगत असताना एकाच माणसाला अनेक भाषा येत नाहीये. म्हणजे अमेरिकेतलं ज्ञान असेल ते भारतात जर आणायचं असेल, किंवा भारतातलं ज्ञान तिकडे न्यायचं असेल, किंवा मध्य प्रदेशमध्ये जे काय चाललेलं आहे ते महाराष्ट्रात आणायचं असेल, तर सध्या या अनुवादाच्या क्षेत्रामध्ये, भाषांतराच्या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहे. आणि असा विषय आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे त्या गव्हर्नमेंटनं सुद्धा अनुवादासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे, भाषांतरासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे, पण ती करण्यासाठी माणसं उपलब्ध नाहीयेत. अनुवाद करण्यासाठी माणसं उपलब्ध नाहीये. त्याचं जे बजेट आहे ते बजेट काही एक 10-20-30-40% खर्च होतो, 60% तसंच राहतं. म्हणून ज्याला 2 भाषा 3 भाषा जर चांगल्या येत असेल त्याने घरी बसून जर अनुवादाचं काम केलं, ट्रान्सलेशनचं काम केलं, भाषांतराचं काम केलं तर तुम्हाला सहज रोजगार जो आहे तो चांगल्या पद्धतीने मिळू शकेल. आता हे अनुवाद, भाषांतर, आता मी सगळं एक विषय फक्त तुम्हाला सांगत पुढे जाणार आहे. ते डिटेल सांगायला मला वेळ नाहीये. तर अनुवादाचे, भाषांतराचे अनेक प्रकार आहेत. तुमचं जे माहितीपर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात ते एक आहे. त्यानंतर ललित साहित्य, कथा, कविता, कादंबऱ्या ज्या आहेत या प्रकारचं एक आहे. त्यानंतर जे संगणकावर जे काय चाललेलं आहे, माहिती तंत्रज्ञानाच्या या सगळ्या क्षेत्रात जे चाललेलं आहे तिथं सुद्धा ट्रान्सलेशन आहे. तुमचा पत्रव्यवहार आहे. म्हणजे मला नेहमी आश्चर्य वाटतं की BA फर्स्ट इयरला एखादा विद्यार्थी प्रवेश घेतो आणि मी त्याला 3 वर्ष मराठी शिकवतो आणि तो जेव्हा TY ला TC काढायला येतो तेव्हा माझ्याकडे तो आणि मला म्हणतो, सर जरा TC